भाळा रात्र झाली दाटतो अंधार आहे गात अंगाई तुला जागीच मी असणार आहे तुला जपणार आहे मी तुला जपणार आहे तुझा आधार आहे मी तुला जपणार आहे चला मुलांना स्कूल आलंय. मॅडम बसचे ब्रेक फेल झाले मॅडम. काय? दादा गाडी थांबवा. बाजू हटो साइड में हटो. साइड में हटो. सब बच्चे सेफ है. भगत ने बचा लिया. वेदा 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 वेदा
मटण कुठे आणलास तुम्हाला? बाबांकडे. अरे ते बाबा डोळेच उघडत नाही आहेत, किती वेळ झाला. शांत बसावं आत्याबाई, चमत्काराचे एक लगेच घडत नसतात. ते हसतायत. तू का हसतोस? प्रेम 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 थो शी, दिसतंय. दिसतंय मला सगळं दिसतंय. बाबा काय दिसतंय तुम्हाला? तुम्हाला कुठला आत्मा त्रास देतोय ते सगळं दिसतंय मला. कोणता बाबा त्रास देतोय आत्मा? कोणता आत्मा त्रास देतोय बाबा? तू गप्पा बस. मी त्या आत्म्याला धरेन, वश करेन. उठ, अरे उठ. उठ. मागे फिर, पुढे चाल, थांब. तसाच मागे चालत ये. थांब, गोल फिर. खाली बस. उठ, गोल फिर. डाव्या बाजूने फिर. खाली बस. उठ, परत गोल फिर. मागे जा, पुढे ये. उभा राहा. गोल फिर. खाली बस. बसून फिर. उभा राहा. फिरत राहा, फिरत राहा. हा, खाली बस. हा, परत फिर. उभा राहा. उभं राहून फिर. सॉरी. अरे अर्धवट बुद्धीच्या मनुष्य प्राण्यांनो, काय करताय काय? बाबा माफ करा. हे बघा बाबा, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने आम्ही करतोय, बस. बाकी काही चुकलं नाही आमचं. ते सगळं तुमच्यासाठी नव्हतं, मग ते आत्म्यासाठी होतं. बसा. अरे बसा. बस बसलो. त्या आत्म्याला वश करावं लागेल. हे सगळे मंतरलेले लिंबू आहेत. ड्रेम क्रेम ट्रेम थू. हे सगळे लिंबू आजच्या आज घरी घेऊन जायचे आणि सूर्यास्त व्हायच्या आत घराच्या सगळ्या कोपऱ्यात ठेवायचे. मग ती आत्मा तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. चालेल. बाबा, तुम्ही त्या आत्म्याला वश केल्यावर तो आम्हाला त्रास देणार नाही ना? नाही, हा. तो आत्मा तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. छान झालं तुमचं काम. थांबा. चला. अरे थांबा. तुमचं काम तर झालं, पण केलेल्या कामाचे दाम कोण देणार? ते विसरून गेले. हो आत्याबाई, मी तुम्हाला इथे आणण्याचं फक्त काम केलंय, बाकी पैशांचं तुम्ही तुमचं बघून घ्या. कॅश विसरले. एक उपाय आहे. ट्रेम 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 स्कॅनर. QR कोड. तीर्थ घ्या. नाही. मी लिक्विड सोडलंय.
काय ग, काही हवंय? आई तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. नाही इट्स ओके, तुझं आवरून झाल्यावर बोलूया आपण. अगं झालंय माझं, बोल. आई मगाशी तुला काहीच विचित्र वाटलं नाही? म्हणजे कधी? मायाने अंबिका वहिनीची साडी नेसली हे मला अजिबात पटलेलं नाहीये. तू अजूनही त्या गोष्टीत अडकलेली आहेस. आई अगं ती गोष्ट आहेच तशी. अनन्या, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते. हे बघ, मायाने जे काही केलं त्यामागचा तिचा हेतू चांगलाच होता. तिने हे सगळं वेदासाठी केलं, हो ना? पण मला ते खरं वाटत नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग माया मला अजिबात चांगली वाटत नाही. पण काही म्हणा, माया त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती, नाही का? आता हे काय नवीन? म्हणजे मला म्हणायचंय की माया अगदी अंबिकासारखी दिसत होती. मग मायात जर का वेदाच्या आयुष्यात तिची आई म्हणून आली तर किती चांगलं होईल, नाही का? नाही, अजिबात नाही. मायावर माझा अजिबात विश्वास नाहीये. मी खूप दुष्ट आहे ना ग, त्रास देणारी, सावत्र आई, हो ना? आई अगं असं का बोलतीयस तू? हे बघ असं काहीच नाहीये. कोण म्हणाला तुला? तूच म्हणायचीस असं लहानपणी. कोणीतरी तुझ्या डोक्यात भरवलं होतं की एक सावत्र आई येणार आणि तुला खूप त्रास देणार. सुरुवातीला तुला मी अजिबात नाही आवडायचे, पण पुढे जाऊन तुझी आणि माझी खूप छान मैत्री झाली, हो ना? मग त्याचप्रमाणे तुझं मायाबद्दलचं मत सुद्धा बदलेल. अरे वा, आज अगदी निवांत गप्पा चाललेत मायलकींच्या. काय विषय काय आम्हालाही कळू देत. बाबा मायाविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अथर्व दादासाठी बायको म्हणून माया योग्य आहे का? यावर थोडा विचार करायला हवा. उगाच घाई करून उपयोगाचा नाही. अहो असं काय करताय? अंबिकाला जाऊन वर्ष झालंय, तेव्हापासून आपला अथर्व एकटा आहे. वेदा कोणाशी काही बोलत नाहीये. त्या मुलीची वाचा गेली. आपण इतकं प्रयत्न करतोय तिच्यासाठी, इतक्या ट्रीटमेंट्स केल्यात, पण बोलतच नाही मुलगी. त्या दिवसापासून मायाच त्या दोघांचा सांभाळ करते. मग आपण तिचा विचार करायला नको? तुझी आई अगदी योग्य बोलते अनन्या. मायाच अथर्वसाठी योग्य आहे. हो ना? मग तुम्हीच बोला अथर्वशी, ऐकेल तुमचं तो. हो. काय ग, काय झालं? नाही काय नाही. आलेच. कशाला उचलायचा कुंकवाचा करंडा? देवीचा उत्सव म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? नाही झाला आपल्या हातून देवीचा उत्सव पूर्ण, मग श्रद्धा पळा घे. बघितलंस? तुझे बाबा येताना ना फक्त नारळ घेऊन येतात देवळातनं. देणगी असते ना ती देवाला ठेवून देतात तिकडे. जय रंगराज बाबा. अगं बाई भास्कर शेठ, तुम्ही? जय रंगराज बाबा. अगं ए श्रद्धे, जा ना पाणी घेऊन ये जा. नाही नाही, पाणी नको. बरं चला, मी ना तुमच्यासाठी चहाच टाकते. चहा पण नको. मी एका महत्वाच्या कामासाठी आलो. सावकार, तुमचं व्याज 2 दिवसात देतो मी, नक्की. गुरव, सावकार असलो तरी माणूस आहे की मी. तुमच्या भल्याचा विचार करतो म्हणून येतो इथे. तुम्ही गप्प बसा हो. मी काय म्हणते भास्कर शेठ, आमच्या भल्याचा म्हणजे? मुंबईचे खूप मोठे व्यापारी, बिझनेसमॅन दीपक अग्रवाल म्हणून, टेक्सटाईल इंडस्ट्रीचे मालक. लवकरच मुंबईला नवी मिल उभी करणारे कापडाची. त्यासाठी 7 दिवस देवीची पूजा
आणि 7व्या दिवशी उद्यापन करायचंय. मी म्हणालो आमचं गुरवच करतील. काय त्यांनी केलेली पूजा देवीला पावते. शब्द टाकलाय मी. तुम्ही या कामासाठी मुंबईला उद्या याल ना तेव्हा त्यांना फार आनंद होईल. उद्या अहो पण यायला काय ते येतील, पण दक्षिणा किती मिळणार? अहो वहिनी, दिवसाचे 1,00,000 रुपये दक्षिणा आहे. वहिनी किती? 1,00,000 म्हणजे 1 गुणिले 7 बरोबर 7 गाई. हा 7 लाख. 7 लाख. अगं बाई, 7 लाख. चला चला, तुम्हाला मुंबईला निघायचंय. मी तुमची बॅग भरते. हा शैलजा थांबशील जरा. भास्कर शेठ, मी यायला तयार आहे, पण आता गावात देवीचा उत्सव सुरू आहे आणि देवीची आम्ही सगळी गृह मंडळी आहोत. परंपरेनुसार या उत्सवाच्या काळात आम्हाला बाहेर जाता येणार नाही. अहो तुमचं 7 पिढ्या राबल्या ना तरी एवढे पैसे कमवू शकत नाही तुम्ही. हवं तर मी पुन्हा त्यांच्याशी बोलतो आणि 50,000 वाढवायला सांगतो. काय? आणखी 50,000? म्हणजे दिवसाला 1.5 लाख रुपये दक्षिणा? अहो आजच्या काळात कोण देतं एवढी दक्षिणा? हो हो, ते देतायत ना, मग घ्या ना तुम्ही. तुम्हाला काय करायचंय? हो म्हणा तुम्ही. झालं, माझं ना नशीबच फुटकं आहे. मला माहितच होतं या माणसाला ना काही जमणार नाही. राहू दे, आम्ही असेच बनणार. आम्हाला ना कधी सुख म्हणून नाही मिळणार. अगं ऐक शैलजा, ऐक, जातो मी, जायला तयार आहे, पण हा उत्सव संपल्यानंतर. मग काय उपयोग? अहो मी इथे नसेल तर मीराला हे सगळे विधी पूर्ण नाही करता येणार. हो ना, ताईला काहीच माहित नाही. तिच्यावर सगळी जबाबदारी आहे. तिच्या मदतीसाठी मला थांबावंच लागणार ना. लक्ष्मी तुमच्या घरात यायचं म्हणते आणि तुम्ही तिला बाहेर काढताय. मी तुमचा विचार करून तुमच्यासाठी शब्द टाकला. तुम्ही नाही म्हणून मला तोंडावर पाडलं. नाही बरोबर, तशी तुम्हाला गरिबीमध्ये राहायची हौस आहे ना. भिकाऱ्याला कितीही वीक दिलं ना तरी दुसऱ्या दिवशी तो भिकट मागणार. सावकार, हे बघा सावकार, आम्ही तुमचं कर्ज घेतलंय म्हणून काही ऐकून नाही घेणार. दक्षिणेसारख्या पवित्र गोष्टीची तुम्ही अक्षरशः बोली लावताय. पण पूजा अहंकाराने नाही, श्रद्धेने फळाला येते. आणि हा जो पैशाचा अहंकार आहे ना, तो तुम्हालाच एके दिवशी भीक मागायला लावणार. मीरा, काका बोलू द्या मला. हा उत्सव म्हणजे आपल्या घराण्याची परंपरा आहे. हे आपलं कर्तव्य आहे काका. आणि उद्या कोणी कितीही पैसे दिले ना तरी सुद्धा हा उत्सव सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. गुरुवांच्या पिढ्यानपिढ्या हेच चालत आलं. त्यामुळे तुम्ही कोणीतरी दुसरं बघा. या आता तुम्ही. जय रंगराज बाबा. भास्कर शेठ, भास्कर शेठ, थांबा ना, हे येतील. थांबा जरा. काय गे मीरा, तुला कशाला मध्ये बोलायचं होतं? हा, कशाला बोललीस मध्ये? आमचं सुख बघवत नाही ना तुला? नतद्रष्ट कार्टी कुठली? काकी तू समजून घे ना, काकांची गरज आहे यासाठी. करा, काय हवं ते करा. मनमानी करा स्वतःची. आम्ही ना असेच